सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. ओम साई नवरंग चषक 2024 पर्व चौथे पहिली रात्र आपण पाहतोय. ए पहिला मधला शेवटचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला क्वालिफाय सामना आहे. एका बाजूला साई एकता बिरवाडी तर एका बाजूला पॅराडाइज बोईसर. पहिला षटक घेऊन आला मिस्टर रेहान शेख. स्ट्राईक वर कृतेश घरत, नॉन स्ट्राईक वर सार्थक घरत. 4 षटकांचा सामना असेल. बघा 4 षटकांमध्ये किती धाव बनवले जातील. पहिलाच सामना थोडासा असफल ठरला होता मिस्टर कृतेश. या सामन्यामध्ये जे बॅट बोलणं गरजेचं आहे. एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. रेहान टू कृतेश. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू फेस करेल कृतेश. गोलंदाज सज्ज झाला रेहान. विश्वास पाटील यांचं मात्र इथे आगमन झालेलं आहे. विश्वास पाटील यांना मी विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य विश्वासजी पाटील यांचं शुभ आगमन. त्यांना मात्र विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. पहिला चेंडू पाहू शकेल ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या स्क्रीनवर ऑप्शनचे पार होता. कट करायचा प्रयत्न. बॅटची बाहेरची लिडिंग नक्कीच लगावली, परंतु सुरेख झेल निलेश मिश्रा यांच्या माध्यमातून पहिला गडी बाद झाला आहे. मिस्टर कृतेश बघतो आउट. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्याचा हिरो निकुंज राऊत 3ऱ्या क्रमांकावर आलाय. रोल डकचा शिकार नक्कीच ठरलाय. मिस्टर कृतेश बागतोडा आउट. अप्रतिम झेल, सुरेख झेल टिपला गेला. या विशालच्या बॅटने खेळला गेला. सिंगल धावण्याचा प्रयत्न. निशांत पुढे सरसावलं. विशालचा नक्कीच चांगला कमबॅक म्हणावं लागेल. विशाल अहमद यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. मागील मिनिट थांबवीन युसुफभाई पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. सन्माननीय विश्वास पाटील यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे शिल्पकार राकेश दादा परदेशी यांच्या माध्यमातून मायाची उबदार शॉल देत असताना आपण पाहतोय. आणि आठवणीत राहणारा सन्मान चिन्ह विश्वास पाटील सरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच पाहू शकाल एक सुरेख सन्मान केला गेला प्रतिम व्यक्तिमत्व. यावेळेस सुरेख फटका, कलात्मक फटका सजवला गेला. सार्थकच्या प्रमाण आलाय. खणखणीत चौकार, 4 धावा. केले गेलं राकेश पटेलच्या शुभस्ते, परंतु सार्थक घरते त्यांच्या पावला नक्कीच चौकार ठोकलाय. आणि सरपंच ठाण्या वाघ विश्वास पाटील अंडरम क्रिकेट किंवा ओरम क्रिकेट एक अप्रतिम क्षेत्ररक्षक ज्याचे पाहिलं जातं त्याचं स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर केलं गेलं. 3 चेंडू 5 धावा दाखल. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरला चौकार. पहिला षटक मार्ग असता थोडासा बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळेस बॅकफुटला आलाय. बादल चेंडूला फील्ड करतं. फेकी वेगाने केली गेली. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यावेळेस सुरेख रनी बिटवीन द विकेट. चांगली फेकी होती, परंतु म्हणून सांगतो ना की जागृत क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला दमखम लागतं. आणि यावेळेस पाहू शकाल क्षमतेपेक्षा जास्त धावलाय सार्थक. लगेच पाहू शकाल एक सिंगल परिपूर्ण धावसंख्या 1 पुढे धावसंख्या 6 धावा. 6 लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. निकुंज स्ट्राईक वर 1 चेंडूवर बॅटिंग करतो. सार्थक 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतो. नॉन स्ट्राईक एंड वर्सेस रिहान गोळी मागवा सज्ज होईल. त्यावेळेस सुरेख फटका पॅडा स्वीप केला गेला. अप्रतिम सुरेख खणखणीत दर्जेदार नवरंग चौकार 4. स्पीड अप करायचं. 15 मिनिटाच्या आत मला 4 षटक ही परिपूर्ण करायची आहे. दक्षता घ्या. बॅटिंग करणारा संघ तुम्हाला सुद्धा टायमर असणार आहे. फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला सुद्धा टायमर असणार आहे. ही दक्षता घ्यायची. अर्ध्या तासामध्ये एक सामना आपल्याला परिपूर्ण करावा. यानंतर सुद्धा आपल्याला 6 सामने खेळवायचे. पहिल्या षटक मार्ग असतं 10 धावा दाखल. 1 गडी बाद, 2 चौका, 2 सिंगल, 1 गडी बाद झालाय. 2 चेंडू 5 वर निकुंज खेळतोय. 2 चेंडू 5 वर सार्थक सुद्धा खेळतोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. गोलंदाज रेहान. लहान चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. विशाल आगरे चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केला गेला, परंतु काय सुरेख षटक पाहायला भेटलं आपल्याला. आणि आपल्या स्कोर कार्ड पाहू शकाल 11 लॉस ऑफ 1 असं आपण स्कोर कार्ड पाहू शकाल आमच्या स्कोर कार्डवर. धन्यवाद. यावेळेस पाहू शकाल अरुण शाहू बादल
गोलंदाज मार्कस सज्ज होतोय. एका षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या. एक गडी बाद करून यशस्वी ठरला, परंतु सुरुवात खराब झाली होती, परंतु अंत सुरेख केला दोन्ही बॅटर्सनी. 3 चेंडू 6 वर बॅटिंग करतो निकुंज. स्ट्राईकवर गोलंदाज सज्ज होते अरुण शाहू. बादल स्ट्राईकवर निकुंज. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला, स्टोअर केला गेला. डिक्लेअर सोबत चेंडू ट्रॅव्हल झाला दीप थर्डमॅनला. धावसंख्या 1 नंबर ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 12 धावा. 12 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली पार्टनरशिप नक्कीच झाली. 6 चेंडूमध्ये 12 धावांची पार्टनरशिप लगावली गेली आतापर्यंत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 4 चेंडू 7 वर बॅटिंग करतोय निकुंज. 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतोय सार्थक. दोन्ही बॅटरच्या बॅटून एक चौकार नक्कीच आलाय. यावेळेस काय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. कट केला गेला, टप्पा पण चेंडू बाहेर काढला गेला. सार्थक घरातला नक्कीच थोडासा खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आलाय निर्धाव. कृष्णा चौहान यांचं सुद्धा आपण वेलकम करूया. सामने चांग घेत असताना पाहू शकाल ऑन साइडला. वेलकम कृष्णा. यावेळेस बॅटची आतलीकडे नक्कीच लगावली होती, परंतु यष्टीक्षक जेव्हा पण जाईल निलेश चेंडूला फील्ड करेल. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेले. 2 चौकार या 9 चेंडू मध्ये पाहायला भेटले. गडी बाद पाहायला भेटला. 4 ते 5 सिंगल पाहायला भेटले आपल्याला. स्विचचा फटका आणि यावेळेस काय घडलं गेलं, निकुंज राऊत चुकी केली आहे. आपण सांगतो ना, जेव्हा सरळ बोटाने तूप निघतोय तर बोट वाकडं करणं कधी ना कधी अवघड जातं. यावेळेस बॅट वाकडी केली आणि फलंदाज बॅक थोडा आउट. गडी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर गॉन. पाहू शकाल चेतन पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आगरी डॉन म्हणून याच्यावर पाहिलं पाहू शकाल. आगरी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकाल 2दा या बॅटरच्या नावावर 6 चेंडू 6 षटकार लावण्याची किमया आहे असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साई एकता बिरवाडी या संघटनेत सज्ज झाले 4थ्या क्रमांकावर. परंतु अरुण शाहू यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्या. वर्धेश राऊत कुठे असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. वर्धेची राऊत लगेच या प्लीज. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न मुबारक शाह होता. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं मुबारक शाहच्या माध्यमातून. चेंडू थोडासा कॅरी झाला नाहीये, थोडासा पुढे पडला. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली गेली. एक सिंगल धाव आली आहे. धावफलक 1 पुढे सहसा होते. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50 15 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2. गडीच्या मोबदल्यामध्ये यानंतर इनविन्सिबल बी विरुद्ध दीपक इलेव्हन यादवनगर. बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी सज्ज राहायचं. बॅकफुटला पंच केला गेला. निलेश मिश्रा खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप सुरेख आहे बादल यांचा. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण पाहतो 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. साईकता बिरवाडीचे बॅटर चेतन पाटील आणि सार्थक गरेजच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये पाहू शकाल लगेच पाहू शकाल हातामध्ये चेंडू सुटला, परंतु पायाने चेंडू वाढलाय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. पहिल्यांदा घडलाय या स्पर्धेमध्ये. त्यावेळेस लहान चेंडूचा फटका सुरेख खेळला. निशांत पवार पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत. डॉट बॉल. 17 वर धावफलक स्थिरावली गेली. 2 गडी बाद झालेत साहित्य बिरवडे या संघाचे. स्लोवर चेंडूचा फटका सुरेख. जबीर खान चेंडूला फील्ड करतोय. फेकी नक्की सुरेख केली गेली, परंतु एक धाव. काय अप्रतिम क्षेत्र शिकलं जबीर खान यांच्या माध्यमातून, जे की अंडरम क्रिकेटचा बाहुबली पाहू शकाल स्वतःला झोकून देतोय. मंदार महाडिक आमच्या बरोबर आहेत. चांगलं काम करत असताना अभिनय सुद्धा आहेत. सुरेख काम करतायत या स्पर्धेमध्ये. मॅन्युअल स्कोरची भूमिका पार पाडत असताना
ओम साई नवरंग या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काय प्रतिम स्पर्धा सादर केली आहे. यावेळेस पाडा सेव्ह करता प्रयत्न होता. डिक्लेअरमध्ये चेंडू निघून जातो. दर्शकांच्या सलामीसाठी धफळक एक पुढे सावेल. धावसंख्या धावून पोहोचेल धफळकावर 19. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडूवर सिंगल, चौथा चेंडूवर सिंगल. धावसंख्या 19. फटका सुरेख आहे. अहमद चौधरी चेंडूवर झेप घेतो. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा आलाय नशिबाचा चौकार. 4. तेवीस वर 2.5 चेंडू. यावेळेस फटका सुरेख आहे. चांगल्या क्षेत्र निशांत पवार यांच्या माध्यमातून एक धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. सार्थक अजूनही मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 15 वर बॅटिंग करतोय. तब्बल 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले आपल्याला. षटक क्रमांक 3 संपले गेले. 8च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या 24. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, त्या दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या. या षटकामध्ये तब्बल 9 धावा आल्यात. टॉससाठी याचा इनविन्सिबल बी आणि स्वर्गीय दीपक इलेवन यादव नगर. चला टेनी कॅप्टनला पाठवायचा प्लीज. आणि जावेद चला आपल्या कॅप्टनला पाठवा टॉससाठी. इनविन्सिबल बी आणि दीपक इलेवन. शेवटचा अंतिम षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल मिस्टर जबीर खान JK. स्ट्राईकवर सार्थक. चांगला बॅटल आहे. पाहू शकाल JK विरुद्ध सार्थक हा बॅटर खूप सुरेख असणार आहे. सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 15 वर बॅटिंग करतोय. पहिला चेंडू थोडासा उसळी घेऊन खेळायचा प्रयत्न होता. सिंगल धाव परिपूर्ण केली. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 25. जर मंदार या 5 चेंडू मध्ये 8 ते 10 धावा आल्या. 35-36 धावफलक जर लगावले गेलं तर चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण की 33 धावा डिफेंड केलं तर साहित्य बिरवाडीने. आणि मागील सामन्यामध्ये पॅराडाईज संघ थोडा संघर्ष करत होता. मात्र 27 धावा त्यांनी बनवल्या होत्या. ती धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. तर दोन्ही संघाने धावा डिफेंड केल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये साहित्य बिरवाडी संघ परत नेक्स्ट मिनिट धावा डिफेंड करेल. परंतु पॅराडाईज संघाला सामना चेस करावा लागेल. 26 धावा धाफलकावर आहे. 3.2 चेंडूचा खेळ संपला. अजून ही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका सुरेख खेळला गेला. अहमद चौधरी चेंडूला फील्ड करतोय. फेकी करतो. एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. अजूनही पण 3 चेंडूचा खेळ बाकी. 27 धावा धाफलकर. जबीर खानने नक्कीच एक नो स्कोर दिला गेला. पंचांनी थोडं चुकी झाली. क्रिएशन केलं गेलं. माफ करा. बॅकफुटला आला. पंच करायचा प्रयत्न. अनुज शाहू तसं वेगळं करायचा प्रयत्न होता. परंतु यावेळेस गडी बाद झालाय. धावा 26 वर स्थळ गेली. आणि सार्थक घर पाहू शकाल. 12 चेंडू 16 धावांची बहारदार खेळी साकारून बॅक टू आउट गॉन. सव्वीस धावा धाफलकावर आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू बघूया आपण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिमांशू पाटील 26. हिमांशू पाटील पाहू शकाल स्ट्राईकवर आहे. फुल टॉस बॉल यावेळेस गिफ्ट दिला होता. फेकी केली. परत हिमांशू पाटील भाग तेवढा आउट. गडी बाद. जबीर खान थोडा चातपड होता. चेंडू फील्ड केल्यानंतर जेव्हा चेंडू त्याच्या हातामध्ये आला तर चातपड स्टंप त्याला सापडत होता असं वाटत होतं. पाहू शकाल चांगला क्षेत्रक्षण निलेश मिश्राच्या माध्यमातून. आणि गडी बाद झाला तो म्हणजेच पाहू शकाल 4था गडी बाद झाला. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला यतीन राऊत चॉकलेट बॉय. देलवाडी स्पर्धेमध्ये 1 चेंडू 4 धावांचे ग्रस्ताना चौकार लागून सामना विजय करून दिला असा बॅटर आहे. ओके यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवर आहे. परंतु चेतन पाडे स्ट्राईक पर. चेतनवर नजर असतील. 4 चेंडू 3 वर बॅटिंग करतोय चेतन.
यावेळेस पाहू शकाल लहान चिन्ह होता आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल घोषित केलाय पंचांनी पाहू शकाल. फिल्डिंग संघाने रिव्ह्यू घेतलाय. धीरज आपण यायचं. आपण या धीरज. या प्लीज थोडं मस्ती करू नका. ओके ठीक आहे. एन्जॉय करतो तू सुद्धा. शेवटचा अंतिम चेंडू 28 धावा फलकावर आहेत. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव नक्कीच पाहायला भेटलं आपल्याला. लेग बाय चेंडूमध्ये लेग बाय चेंडूमध्ये एक धाव आली. धावफलक 29 वर जाऊन पोहोचेल. 4 गडीच्या मध्ये 30 धावांचा पाठलाग करायचा 4 षटकांमध्ये. चला आपण टॉस कडे बोलूया. दीपक 11 विरुद्ध इनविन्सिबल बी. टॉस बॉक्स मध्ये असेल उत्कर्ष पाटील. इनविजिबल बी आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच दीपक 11. रोहित यादव यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस करायचा आहे. एका बाजूला इनविजिबल आणि एका बाजूला आपण पाहतोय संघ असेल तो म्हणजेच दीपक 11. अत्यंत महत्वाचा मॅच सेकंड पॅनलला सुरुवात होईल. हे बघा हा बघा आहे ना. या इथे या पुढे. दीपक 11 या संघाचा कॉल असणार आहे. आपण टॉस मात्र करतोय. चषक यावेळी होता आणि इथे मात्र आपण पाहतोय सरांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इधर देख सकते टॉस जीते हैं. दीपक 11 टीम ने टॉस जीता है. आपका डिसीजन क्या रहेगा? फर्स्ट फील्डिंग करेंगे हम. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? ये नाइट फ्लड लाइट का नवरंग का आयोजन नियोजन इसके बारे में क्या कहेंगे? टूर्नामेंट तो अच्छा ही है. यस थैंक यू सो मच. इनविजिबल बी के पास जाते हैं. आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या था? फील्डिंग ही लेते हैं हम भी. अभी ये बैटिंग करना है. बैटिंग करते समय कितने रन तक पहुंचना चाहेंगे? 35 प्लस. आपको भी आखिरी सवाल यही सवाल. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? बहुत अच्छा टूर्नामेंट है. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय तो म्हणजेच दीपक 11 या संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी स्वीकारले ते म्हणजेच क्षेत्ररक्षण. जाऊया मॅचकडे जिथे अत्यंत महत्त्वाची लढत. एका बाजूला जब्बीर असेल एका बाजूला यतीन असेल. एक्सपिरियन्स खेळाडू दोन्ही आहेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील. युसुफ सय्यद सर. धन्यवाद उत्कर्ष. 4 षटकामध्ये बनवायचे 30.7 सरासरी धावा बनवायचे आहेत. पाहू शकाल यतीन विरुद्ध जबीर असा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅकफूट लावून कट केला गेलाय. पाहू शकाल एक सिंगल धावांनी धावफलक परिपूर्ण करतोय.
तर बघा आपण दुसरा चेंडू या षटकामध्ये स्ट्राईकवर सोहेल शेख ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहू शकाल. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलं. खूप बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा चेंडू आलाय. फलक एकने पुढे सरसावते धावसंख्या 2. नक्कीच या 3 राऊंड एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि पाहू शकाल एक अपकमिंग यंगस्टर सोहेल विरुद्ध गोलंदाजी करायची आणि सोहेलला एक लेजेंडरी खेळाडू समोर बॅटिंग करायची. बॅटर सुद्धा चांगला असतं. एका बाजूला अनुभव आहे तर एका बाजूला अपकमिंग यंगस्टार सोहेल शेख. या 3 राऊंड विरुद्ध आपण पाहू शकाल सोहेल हा बॅटल. 23 चेंडू 28 धावांची गरज आहे. 23 मध्ये 28 ची गरज आहे. पाहू शकाल थोडासा बदल करता क्षेत्रक्षणामध्ये. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न आणि फसवला गेला. नक्कीच अनुभव अपकमिंग यंगस्टार वर भारी पडला आणि सोहेल बॅक टू द आउट गॉन. बॅटर लगेच पाठवा. आपण पहिलेच कॉल केलं होतं की फिल्डिंग करणारा टायमर आहे तर बॅटिंग करणारा सुद्धा टायमर आहे. दक्षता घ्या. दोन्ही संघाने वेळेचं भान ठेवायचं. बावीस मध्ये 28 बनवायचे. सोहेल एका चेंडूवर 0 बनवून बॅक टू द आउट. 2 धावा फलकावर आहेत. नवीन बॅटर निलेश मिश्रा या स्ट्राईकवर छोटू. बॅकफुटून खेळायचा प्रयत्न होता. खाली राहिला चेंडू. सरपासिंग चेंडू पाहायला भेटला आपल्याला. टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहिला. नक्कीच खेळपट्टी जागृत फक्त 2 दिवसामध्ये बनवली गेली. कधी चेंडू खाली राहतोय कधी वरती जातोय. सरप्राइजिंग विकेट आहे. उसळी घेणारा चेंडू कधी खाली राहणार चेंडू. गोलंदाज सरप्राईज होत तर बॅटर सुद्धा अचंबित होत आहेत. सरप्राईज होत आहेत. आपण सुद्धा सरप्राईज आहे. काय खेळपट्टी खेळते यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळला. निकून चेंडू फील्ड करतो. फेकी करतो परंतु काय घडला गेला. चुकीला माफी नाही. 5 धावा आल्या. धावपक जाऊन पोहोचेल 7 अंकावर. आपण पाहू शका रिप्ले मध्ये फेकी सुरेख होती परंतु बॅकअपचा जो खेळाडू होता गौरव खूप पुढे निघून गेला. बॅकअप साठी खेळाडू आला नाहीये आणि ही 4 धावा एक्स्ट्रा मध्ये मोजल्या गेल्या. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचेल. 20 चेंडू 23 धावांची गरज. 20 बॉल 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. अप्रतिम अप्रतिम. हा कॉपी स्टाईल आहे जबीर खान यांचा. हा आलाय चौकार. 4 धावा. एकोणीस मध्ये 19 बॉल टू इक्वेशन आहे. 5 चेंडू मध्ये 11 धावा 1 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला. हा सुरेख चेंडू. आपण पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा पाहिला अभिनय एका षटकामध्ये 11 धावा होत्या 1 गडी बाद होता. या सेकंड इनिंग मध्ये एका षटकामध्ये 11 धावा 1 गडी बाद. 18 मध्ये बनवायचे 19. हा सामना कुठे जाईल. एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला संयुक्त बिरवाडी ऑन आहे. मैत्रीचे बादशाह मनीष गेल आणि राकेश परदेश यासाठी संगीत लगावले की अप्रतिम जोडी. कधी ना तुटणारी मैत्री. पाहू शकाल प्रत्येक वेळेस साथ असणारी अशी आपण पाहू शकाल राकेश परदेशी मनीष गेला आणि पूर्ण जे मैत्र आहेत आपण पाहू शकाल यांची मैत्री पाहू शकाल जागृत आणि उत्कर्ष आहेत. यांची मैत्री खूप सुरेख आहे. आम्ही आणि उत्कर्ष पाटील आमची मैत्री सुद्धा सुरेख आहे. ही मैत्री कधी तुटणार नाही. समीर खान आणि धीरज मोरे A1 जोडी अंपायर अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये पालघर तालुक्यामध्ये ही सुद्धा मैत्री खूप सुरेख आहे. ही मैत्री कधी तुटणार नाही असं संगीत लगावलं गेलं ते म्हणजे मिस्टर ऋतिक यांच्या माध्यमातून. डीजे मास्टर आहेत. नावामध्ये ऋतिक आहे परंतु काम सुरेख आहे. 3 षटकामध्ये 19 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. नवीन बॅटर मध्ये नवीन गोलंदाज सज्ज सॉफ्टवेअर पाडेल डॉन सज्ज होतोय. अजून एक आगरी डॉन म्हणावं लागेल. हलक्या बॅटने खेळला लागला. सेन्सिबल क्रिकेट आहे. आपण पाहू शकाल एक सिंगल धाव आली. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 12.
चला स्पीडअप करा प्लीज. 17 मध्ये 18ची करायचं आहे. 17 मध्ये 18 धावाची करायचं आहे. चला पंच प्लीज धीरज, कारण की सामना खूप क्रुशियल आहे. 15 मिनिटाचा वेळ आहे सगळ्यांना, आपण सांगतोय सगळ्यांना वेळ आहे, दक्षता घ्या. अजून आपले 6 सामने खेळवायचे. बॅटरने सुद्धा टाइम घेतला. नाना पाहू शकाल थोडंसं बदल करतायत, थोडं चर्चा करतायत. नाना पाहू शकाल दोन्ही मैत्री पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आहे. जबीर आणि रोहन अशी मैत्री. स्वप्नील पाहू शकाल सज्ज होती चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला आणि पाहू शकाल रोहनने जिकडे क्षेत्र सजवलं होतं तिकडे चेंडू आलाय. एक सिंगल धाव धावफलक एक पुढे ससावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 धावा. काय सुरेख क्षेत्ररक्षण चेतन पाटील. टायगर बिस्किटचा आस्वाद घेणारे खेळाडू पाहू शकाल अप्रतिम झेल क्षेत्ररक्षण करतायत, झेप घेत आहेत. लहानपणी टायगर बिस्किट सगळ्यांनी खाल्लं असेल. टायगर सारखे खेळ साकारावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हलक्या बॅटने एक सिंगल धाव नाही घातक गोलंदाज आहे स्वप्नील पाटील. याच्या विरोधामध्ये सिंगल धाव नक्कीच चोरली जाते. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा चोरल्या गेल्या. अजूनही 15 मध्ये बनवायचे 16. बिरवाडी संघाची गोष्ट आपण केली तर बिरवाडी संघाची तब्बल 4 गडी बाद झाले होते आणि एक गडी बाद झाला तो म्हणजे पॅराडाईज संघाचा. बनवायचे 15 मध्ये 16. 15 बॉल 16 टू विन. यावेळेस बॅकफुट लावून कट केला गेलाय. दुर्री आहेत तिकडे त्यांच्या बाजूला चेंडू निघून गेलाय. इरफान इरी यांचे बंधू. निलेश मिश्रा यांनी जर 3 चेंडूवर 3 सलग चौकार लगावले तर नक्कीच नितीश दुबे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हा प्रेम आहे मैत्रिणींचा, बघू शकाल सपोर्ट केला जातोय. नितीश दुबे यांच्या माध्यमातून 3 चौकारला निलेश मिश्रासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 14 मध्ये 15ची गरज. यावेळेस सुरेख चेंडू सरप्राइजिंग ओव्हर क्रिकेटमध्ये आपण बाउन्सर चेंडू पाहतोय. यावेळेस अंडरम क्रिकेटमध्ये बाउन्सर चेंडू पाहायला भेटला आपल्याला. सरप्राईज केला निलेश मिश्रांना. चेंडू जर बॅटला जर बस झाला असता नक्कीच मला वाटतं मैदानाच्या बाहेर गेला असता, कारण की एवढा उंच गेला होता चेंडू, राईज झाला होता. 13 मध्ये 15ची गरज. 13 मध्ये 15ची गरज आहे. हलक्या बॅटने सिंगल नक्कीच परिपूर्ण केले जाईल. या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली आहे. मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या. येणारे 12 चेंडू बनवायचे 14. 7च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. पाहू शकाल 12 वाजून 1 मिनिट झालेला आहे. 12 चेंडू 14ची गरज. गौरव खरत यावेळेस गोळी मागो सज्ज होईल. जबीर खान मॉन्स्टर केंडवर 5 चेंडू 7 वर बॅटिंग करतो. एक चौकारची मदतीने निलेश 6 चेंडू 8 वर बॅटिंग करतोय. ओव्हरचं चौकार नक्की त्याच्या नावावर लगावला गेलाय. यावेळेस फटका सुरेख गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. सार्थक मिस फिल्डिंग करतो. चेंडू निघून जाईल सीमारेच्या पार. कॉमेंट्री बॉक्सला सलामी करणार हा आलाय नवरंगी चौकार 4. 10. 11 चेंडू 10 धावांची गरज आहे. लहान चेंडू होता. हलक्या बॅटने खेळला गेला. रोहन गावड कॅप्टन चेंडूला फील्ड करते. एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एक पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलक 21. 10 मध्ये 9ची गरज. अजूनही सामना ऑन होऊ शकतो जर 1-2 विकेट्स काढल्या. चेंडू जर डॉट केला, बॅटरला जर डॉमिनेट केलं तर सामना ऑन होऊ शकतो. फटका सुरेख खेळला गेला. जबीर खानच्या बॅटवर आला आहे सुरेख चौकार 4. धावसंख्या 25. चला चेंडू पुरवायचा आहे. चेंडू जर आलाय डीजे बॉक्स कडे. चेंडू पुरवा प्लीज. नऊ मध्ये 5 बनवायचे. 9 चेंडू 5 धावा. चेंडू नक्कीच डीजे बॉक्सच्या खाली बघायचं आपण. का सुरेख स्पर्धा पाहतोय आपण. ओम साई नवरंग चषक 2024 पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा लीलावती क्रिएशनच्या माध्यमातून स्क्रीन लगावली गेली. साहित्य मंडप डेकोरेशन रोहन गावड जबीर खान यांच्या माध्यमातून सुरेख मंडप बॅरिकेड आणि पाहू शकाल लाईट्स लगावल्या गेल्या.
पार लाईट सुद्धा लगवल्या गेल्या. लाईट शो या मॅच नंतर लाईट शो असणारा राकेश परदेशी टीम हे पण सज्ज राहायचंय. हलक्या बॅटने खेळल्या गेल्या. सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक धावून पोहोचेल. धावफलकावर 26 धावा. 8 मध्ये बनवायचे 4. निलेश मिश्रा ऑन स्ट्राईक. 8 मध्ये 4 ची गरज. यावेळेस पाहू शकाल रोहन गावड विकेट्स मारल्यावरती आणि रोहन गावडचा एक झेल नक्कीच व्हायरल झाला होता. टीव्ही चषकामध्ये कुणाल किणी यांचा झेल टिपला होता. खूप जवळ होती मिड ऑफला, म्हणजे सिली मिड ऑफला वरती ठेवला होता विकेटच्या बाजूला आणि झेल टिपला होता. तो कॅच खूप व्हायरल झाला. यावेळेस पाहू शकाल जुना हा क्रिकेट जुना आहे. सर्कल बाउंड्री मध्ये आपण रिव्हर्स फटके खेळायचे. तो नक्कीच यावेळेस प्रारूप केला गेला जबीर खानच्या माध्यमातून. 6 मध्ये 2 ची गरज. यानंतर नवरंग टीम सज्ज राहायचा. लाईट शो आपण ऑन करणार आहोत या सामन्यानंतर. 6 मध्ये 2 ची गरज आहे. 8 चेंडू 13 वर जबीर खान. 9 चेंडू 14 वर निलेश. चला 6 मध्ये 2 ची गरज. सार्थक घरातला इंट्रोड्यूस केल्या गेल्या. पाहू शकाल चेतन पाटील सुद्धा एक सुरेख गोलंदाज रोहन गावडला थांबवलं गेलं. पाहू शकाल सार्थक घरात यावेळेस गोलंदाज सज्ज होत आहे. शेवटच्या अंतिम 6 मध्ये 2 ची गरज आहे. तसा बदल करतात गौरव क्षेत्ररक्षणामध्ये. पाहू शकाल यावेळेस एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न. व्हाईट प्लस 1 म्हणजेच व्हाईटच्या 2 धावाल्या. एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघ खूप वेळा एकत्र खेळलेले आहेत. रोहन गावड असतील, क्रितेश घर असतील, जबीर असतील किंवा बिरवाडीमध्ये किंवा पॅडमध्ये खेळाडू खेळत आहेत. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. 1 मिनिट उत्कर्ष. 1 मिनिट फक्त जस्ट लाईट शो आपण ऑन करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच देऊया आणि लाईट शो ऑन करूया. लाईट शो ऑन झालाय. पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच